धरा श्रीवरा त्या हरांतराते, तरा दुस्तरा त्या परासागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करानी करा त्या खरा मच्छराते. श्रीराम. या आधीच्या श्लोकात जीवनात यशस्वी होण्यासाठी निष्ठेने, मनापासून व प्रामाणिकपणे प्रयत्न करणे कसे गरजेचे असते हे आपण पाहिले. त्याचबरोबर श्रीरामांविषयी भक्तिभाव हवाच हे पण पाहिले. आता या श्लोकात समर्थ हरा अंतराते म्हणतात. हर म्हणजे शंकर आणि अंतर म्हणजे मन. तुला मी सांगितलं आहेच की आपल्या प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर श्रीराम आहेत. त्याचप्रमाणे साक्षात शिवशंकरांनी सुद्धा आपल्या अंतरात परमेश्वराला श्रीरामांना धारण केले आहे, म्हणजेच धरून ठेवले आहे. म्हणजेच श्री शंकरही श्रीरामांचेच नाम घेत आहेत. समर्थ पुढे श्रीवराधरा आणि दुस्तरा तरा असं म्हणतात. तरा म्हणजे तरुण जाणे. अगदी सोपं सांगायचं तर एका काठावरून दुसऱ्या काठावर पोहत जाणे. व्यवहारातली सगळी कामं करताना श्रीवराला म्हणजेच परमेश्वराला धरून ठेवा, कारण आपल्याला आयुष्यात अनेक व्याप करायचे असतात. अशावेळी कळत नकळत हातून चूक होऊ शकते. आपण सतत कशाच्या तरी मागे लागतो आणि आपली तृप्ती, आपलं समाधान तर कधीच होत नाही. असं समाधान मिळालं नाही, आपल्याला हवं ते मिळालं नाही तर आपण मत्सर करू लागतो. मत्सर हा गाढवपणा आहे. समर्थ मत्सराला इथे खरं म्हणजे गाढव म्हणतात. यातूनच आपण हवं ते मिळवण्यासाठी कसंही वागायला लागतो. कसं ते बघ. मध्य प्रदेशातील माळवा प्रांताचे मल्हारराव होळकर हे पेशव्यांच्या काळात सरदार सुभेदार होते. या मल्हाररावांच्या सुनबाई अहिल्यादेवी होळकर यांचं नाव तू ऐकलं असशील. कुशाग्र बुद्धी आणि मनगटातील बळाच्या जोरावर आदर्श राज्य कसं असावं हे एका स्त्री राज्यकर्तीने सगळ्यांना दाखवून दिलं. हेच अहिल्यादेवी होळकरांचं महत्त्व आहे, वैशिष्ट्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चौडी गावच्या माणकोजी शिंदे यांची ही मुलगी. वडिलांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. त्या काळी आजच्यासारख्या शाळा नव्हत्या. त्यामुळे माणकोजींनी आपल्या घरीच मुलीच्या शिक्षणाची सोय केली होती आणि मुलगी सगळं छान शिकतही होती. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे अगदी लहान वयातच तिचे लग्न मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव याच्याबरोबर झाले. सासऱ्यांनी आपल्या सुनेची हुशारी ओळखली आणि माहेरी चालू असलेले शिक्षण आता सासरी आल्यावरही चालूच ठेवले. वयाने मोठी झाली तशी अहिल्या आता सासरे मल्हारराव यांच्या बरोबरीने दरबारी कामांच्या वेळी तिथे हजर राहू लागली. आता अहिल्या दरबाराचे कामकाज, सैन्याचे स्वारीचे हिशोब, राज्यकारभार, पत्रव्यवहार नीट बघू लागली. इतकंच काय, मल्हाररावांनी तिला घोडेस्वारी, घोडदौड, दांडपट्टा फिरवणे अशाही गोष्टी शिकवल्या आणि त्यात ती तरबेजही झाली. दुर्दैवाने तिच्या पतीचे लवकर निधन झाले, पण सासूबाई आणि सासरे मल्हारराव यांनी तिला या धक्क्यातून हळूहळू बाहेर काढले आणि कालांतराने राज्याचे सर्वच व्यवहार अहिल्याबाई बघू लागल्या. करता करता मल्हाररावांचेही निधन झाले आणि राज्याची जबाबदारी संपूर्णपणे अहिल्याबाईंवर आली. अतिशय कर्तव्य कठोरपणे त्या राज्य सांभाळत होत्या. दरम्यान इकडे पुणे प्रांतात पेशवा माधवराव आजारी होऊन निधन पावले. लगेचच त्यांचा भाऊ पेशवा नारायणरावांचा शनिवारवाड्यातच खून झाला आणि पेशवेपदी रघुनाथराव म्हणजेच राघोबादादा बसले. खरं तर राघोबादादा अतिशय पराक्रमी, अगदी अटकेपार छेंडे लावणारे. पण आता बुद्धी फिरली आणि एकटी बाई काय करू शकेल असा विचार करून अहिल्याबाईंचे राज्य व दौलत गिळंकृत करण्याचा डाव त्यांनी आखला. 50,000ची फौज घेऊन माळवा प्रांतावर त्यांनी स्वारी केली. राघोबांचे सैन्य राज्याच्या जवळ आले आहे असे समजताच मुळीसुद्धा न डगमगता अहिल्यादेवींनी आपली गाठ आता रणांगणावर हे नक्की समजा, मात्र माझ्याबरोबर युद्धात पारंगत अशा स्त्रियांची पैठण आहे हे लक्षात ठेवा. या युद्धात आम्ही हरलो तरीही आम्हाला जगात कीर्तीच मिळेल हे निश्चित, पण तुमचा विचार करा. हरलात तर एका स्त्रीकडून हरलात अशी जगभर छितू होईल, कुठेही तोंड दाखवायला जागा उरणार नाही. अशा खरमरीत शब्दात राघोबांना पत्र खलिताच पाठवला त्यांनी. अर्थातच हे वाचून राघोबांना चुकीच्या जागी दगड मारण्याचा प्रयत्न केला हे समजले आणि ते माघारी आले. अहिल्याबाई स्वतः युद्धकलेत निपुण होत्याच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे स्त्रियांचे स्वतंत्र सैन्यदल होते. ही त्या काळातली खूप मोठी आणि धाडसाची गोष्ट होती.
तोफा ओतणे, दारुगोळा तयार करणे यात त्या स्वतः पारंगत होत्या. म्हणजे बघ, राघवांना मत्सर वाटला आणि त्यांनी चुकीचं पाऊल टाकलं. मात्र अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातील लोकांवर जीवापाड प्रेम केलं, त्यांची काळजी घेतली, कोणताही स्वार्थ न ठेवता केवळ जनतेचं हितच पाहिलं. अहिल्यादेवींचा आणखी एक गुण म्हणजे त्या अतिशय धार्मिक होत्या. या श्लोकात हर म्हणजे शंकर असे म्हटले आहे. त्या शंकराच्याच अहिल्यादेवी भक्त होत्या. गंमत बघ, तेच भगवान शंकर जे विषाचा दाह शांत होण्यासाठी रामनामाचा जप करतात. शंकरांच्या मोठ्या उपासनेबरोबरच अहिल्याबाई स्वबळाने व स्वकष्टाने सामर्थ्यवान झाल्या, पण त्यांच्यातला विनम्रपणा आयुष्यभर टिकून होता. शंकरांची भक्ती करत असूनही असेल माझा हरित देईल खाटल्यावरी असा विचार करून नुसत्या हातावर हात ठेवून त्या बसल्या नाहीत. मी कशाला करू, करेल सगळं देवच, असा विचारही नाही केला त्यांनी. अखंड प्रयत्न केले म्हणूनच यश मिळालं ना त्यांना. म्हणूनच समर्थ आपल्या सगळ्यांना सतत सांगत आहेत, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, बलाची उपासना करा, व्यायामाने शरीर सुदृढ करा, अचूक व सतत प्रयत्नशील राहिला तर यश नक्कीच मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.